प्रभाकर गोपाळा बांगर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा जिल्हा अध्यक्ष म्हणून शेतकऱ्यांसाठी सातत्यानं काम करत असतो आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज उठवण्याचं काम सातत्यानं चालू आहे। आणि माझा सगळा संघर्ष माझ्या या शेतकऱ्यांनी, गोरगरीब कष्टकऱ्यांनी पाहिलेला आहे। तर ही जिल्हा परिषदची निवडणूक मी त्या दिवशी सांगितलं, ही माझी निवडणूक नसून या तमाम शेतकऱ्यांची, गोरगरीब कष्टकऱ्यांची ही निवडणूक आहे आणि त्यांचा आवाज बनून मी या ठिकाणी या निवडणुकीला सामोरं जातोय। भूमी आहे, माझं बलिदान जरी झालं, मी शेतकऱ्यांसाठी माझं प्राण जरी गेले तरी पण माझी ही लढाई मी त्या ठिकाणी थांबवणार नाही। कमेंट करणाऱ्याला काय उत्तर देणार? अहो, कमेंट करणाऱ्याला मला एकच सांगायचं, बाबा तुला कोणीतरी चगळायला काहीतरी दिला असेल, थोडेफार दोन पैसे दिले असतील, एवढा लाचार बनवू नको, कारण तू सुद्धा शेतकऱ्याचाच मुलगा आहे आणि माझ्या आंदोलनामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना फायदा झालेला आहे। सगळे शेतकरी त्या ठिकाणी सांगतील, शेती पंपाचं लाईट बिल मी त्या ठिकाणी भरू दिलं नाही, नदी काठची लिफ्ट असतील किंवा विहिरीवरच्या मोटारी असतील, त्याचा देखील फायदा माझ्या शेतकऱ्यांना झालेला आहे। आज हे विष्णू काका हिंगे यांचं गाव आहे। विष्णू काका हिंगे जिल्हा दूध संघावर डायरेक्टर आहेत। त्या ठिकाणी सुद्धा गेल्या वर्षी आपण पाहिले 5 पैसे बोनस शेतकऱ्यांना मिळाला नसता, मी त्याच ठिकाणी सांगितलं की तुम्हाला संघाला नफा का झाला नाही। आमचं श्रीराम सहकारी दूध संस्था साधी दूध चिल्ड न करता 2.25 रुपयाचा बोनस देते, आम्ही 56 लाख रुपयाचा नफा दाखवतो, मग संघाचा नफा गेला कुठं? आणि मी सगळ्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी जिल्ह्यातल्या सांगितलं, कोणी इथून उठायचं नाही, जोपर्यंत बोनस आणि डिव्हिडंड डिक्लेअर करत नाही तोपर्यंत यांनाही बाहेर पडू द्यायचं नाही। आणि त्यांचा नाईलाज झाला, शेवटी त्यांना 2 रुपये बोनस त्या ठिकाणी डिक्लेअर करावा लागला आणि याही वर्षी 1 रुपया बोनस देण्याची परिस्थिती होती। स्वप्नील डमडेरे, ॲडव्होकेट स्वप्नील डमडेरे त्या ठिकाणी चेअरमन आहेत आणि 1 रुपया बोनस देण्यासारखी परिस्थिती असताना देखील मी त्यांना सांगितलं, आपली आबरू जाईल, आपल्याला लोक नावं ठेवतील, गेल्या वर्षी 2 रुपये बोनस द्यायला लावला तुम्हाला आणि यंदा देखील 2 रुपये बोनस द्यायला त्यांना आम्ही त्या ठिकाणी भाग पाडलं। आणि स्वर्गीय अजितदादांबद्दल मी सांगतो की शेतकऱ्यांचा प्रश्न देखील मी त्या ठिकाणी मांडलेला आपण पाहिलाय। अजितदादांसमोर जर्सी गोऱ्यांचा प्रश्न असेल, भाकड जनावरांचा प्रश्न असेल किंवा दुधातल्या भेसळीचा प्रश्न मी त्या ठिकाणी मांडला आणि अजितदादांनी देखील मला शब्द दिला होता की मी मंत्रालयामध्ये त्या ठिकाणी बैठक लावीन, सगळ्या अधिकाऱ्यांना बोलून घेईन, संबंधित खात्याच्या मंत्र्यांना बोलून घेईन आणि हा प्रश्न मी मार्गी लावीन। परंतु आज दादा आपल्यामध्ये राहिलेले नाहीत, ग्रामीण भागाचं नेतृत्व आज त्या ठिकाणी हरपलेलं आहे आणि म्हणून आमच्यासारख्या चळवळीतल्या कार्यकर्त्यांना, शेतकऱ्यांसाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना देखील आता आमचा प्रश्न त्या ठिकाणी कोणापुढे मांडायचा हा देखील प्रश्न आहे। आणि म्हणून आदरणीय अजितदादांना देखील मी सगळ्या शेतकऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी आदरांजली अर्पण करतो, कारण आमच्या शेतकऱ्यांचं, ग्रामीण भागाचं नेतृत्व या ठिकाणी हरपलं आहे। नागरिकांना आव्हान मला एकच करायचंय, बाबांनो, माझ्या समोर हे सगळे शेतकरी उभे आहेत, ही लढाई माझी नाही, ही लढाई तुमची आहे। प्रभाकर बांगरचा अजून किती तुम्हाला अंत पाहायचा आहे, माझा अंत पाहू नका बाबांनो। जर आज मला तुम्ही जर तुमचा प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी जर पाठवलं नाही तर हा पराभव माझा नसून हा पराभव शेतकऱ्यांचा होईल। आणि म्हणून बाबांनो, ही लढाई तुमची, ही लढाई माझी नाही। मी माझ्या घरादारावर तुळशीपत्र ठेवून आज जीवाची बाजी लावून तुमच्यासाठी लढतोय। म्हणून तुम्ही कुठल्याही पक्षाशी निगडीत असा, कुठल्याही जाती धर्माचे असा, परंतु आपण पहिले शेतकरी आहोत आणि म्हणून आपल्यासाठी लढणारा माणूस जर आता आपण त्या ठिकाणी निवडून दिला नाही, आता नाही तर परत कधीच नाही। म्हणून ही लढाई तुमची आहे आणि म्हणून माझं सगळ्यांना कळकळीचं आव्हान आहे, बाबांनो, मी त्या दिवशी सांगितलं, 100 कौरव एका बाजूला असू द्या, श्रीकृष्ण रूपातली जनता ही माझ्या समोर आहे आणि ही जनता मला न्याय दिल्याशिवाय राहणार नाही। ज्याच्या बाजूनी श्रीकृष्ण रूपातली जनता आहे त्याचा पराभव कदापि होऊ शकणार नाही, कारण या जनतेला, माझ्या मायबाप जनतेला मी देवाच्या रूपात पाहतो।